किल्ले रायगडावरती आज 352वा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तिथुनुसार पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक सरकारमधले मंत्री मान्यवर जे आहेत ते या संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत। आपल्याबरोबर योगेश कदम जी आहेत, जे गृहराज्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये शहर भागाचे। सर, 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, तुम्ही साजरा करताय तिथीप्रमाणे, काय भावना आहेत? आजपासून महाराजांनी संपूर्ण शासनाला सुरुवात केली आपल्या। नाही, मला वाटतं रायगडावरती पहिलं पाऊल ठेवताच अंगावरती शहारे येतात। 352 वर्षापूर्वी आपले महाराज हे छत्रपती झाले, हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती। आणि महाराजांनी जे प्रशासन चालवले, जे सुशासन चालवलं, आजही आमच्या सारख्या तरुण मंत्र्यांसमोर ते आदर्श आहेत। आणि आज इथे आपण उपस्थिती पाहिली, 99% तरुण आहे। आणि मला वाटतं जगामधला एकमेव राजा, ज्या राजाचा आदर्श 350 वर्षानंतरही तरुण घेतोय, मला वाटतं ह्यापेक्षा कुठल्या दुसरी गोष्ट अभिमानाची गोष्ट असू शकत नाही। म्हणून आजचा दिवस हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला जबाबदारी दिली आहे मंत्री म्हणून, आज महाराज असते तर महाराजांनी आमच्याकडनं काय अपेक्षा ठेवल्या असत्या, त्या दृष्टीने आम्ही काम करायचा प्रयत्न करतो। म्हणून आजचा दिवस हा नक्कीच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सर, एकीकडे 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा किल्ले रायगडावर होतोय, परंतु एक दुःखद घटना जी आहे ती मुंबईत घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसला मुंबई CST कसारा एक्सप्रेस जी आहे ती घासल्यामुळे जवळपास 10 नागरिक जे आहेत ते ट्रेनला लटकलेले होते, ते खाली पडलेत। त्यापैकी 6 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। नाही, मला त्याबद्दल कुठली माहिती नाही। आत्ताच मी सोहळ्यामध्ये होतो, परंतु नक्कीच घटनेची सगळी माहिती घेऊन पुढे मदतकार्य केलं जाईल। परंतु नक्कीच घटना ही दुर्दैवी आहे, दुःखद घटना आहे। नक्कीच सगळे तिथे सुखरूप बसले अशी मी आशा बाळगतो। खरं तर संजय राठोड तुमच्या पक्षाचे आमदार मंत्री आहेत, तुमचे सहकारी आहेत। संजय राठोड म्हणतात की उद्धव ठाकरेंचा मला अधूनमधून फोन येतो, म्हणून ते माझ्या संपर्कात आहेत म्हणून उद्धव ठाकरे असं ते म्हणतात आहेत। या दाव्याला कसं पाहताय मंत्री? मला वाटतं रायगडावरती उभं राहून आपण राजकारण करू नये, त्याच्यावरती बोलू देखील नाही। आज महाराज छत्रपती झाले, तो आजचा दिवस आहे, तिथीप्रमाणे आहे। मला वाटतं इथे आज राजकारण होऊ नये अशी विनंती। परंतु रायगडचं पालकमंत्री पदाचं काय? कारण की तुम्ही देखील या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार आहात, मंत्री आहात। रायगडचं पालकमंत्री पद मात्र राष्ट्रवादीकडे जाणार अशी चिन्ह आहे। पालकमंत्री पद हे निमित्त आहे, आपल्या सर्वांचे खरे पालक हे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर गृहराज्यमंत्री योगेश कदम होते। योगेश कदम म्हणतात की किल्ले रायगडावरतून कोणत्याच राजकीय प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, परंतु पालकमंत्री हे फक्त निमित्त आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्व भारताचे पालक आहेत, असं उत्तर जे आहे ते योगेश कदम मंत्री आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।